हॅलो 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 हॅलो. स्टेजच्या उजव्या कोपऱ्यात जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया गेटच्या बाहेर बाहेरून एक सामने पाहायचे आहेत. कृपया मंडळाच्या मी सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतो की आपण जे प्रवेशद्वार या ठिकाणी सुंदर असं बांधलेलं आहे त्या प्रवेशद्वारावरती काही आमचे कबड्डी रसिक उभे आहेत. कृपया आपल्याला विनंती आहे की आपण साईडला उभं राहायचं आहे. जे मान्यवर या मंडळाचं कौतुक करायला येणार आहे त्यांच्यासाठी तो अडथळा ठरतो. कृपया आपण मंडळाच्या विनंतीला या ठिकाणी मान द्या आणि थोडीशी जागा या मान्यवरांसाठी मोकळी ठेवा. आपल्याला इतर 3 बाजूला जागा उपलब्ध आहे. स्टेजच्या डाव्या साईडला जी गॅलरी आहे ती महिलांसाठी खास राखीव या मंडळाने ठेवलेली आहे. मंडळाला सुद्धा आपण धन्यवाद देऊया की महिलांचा सुद्धा सन्मान बरीच मंडळ करत असतात. दरम्यान सामना सुरू झालेला आहे. छोटासा खेळाडू आणि उत्तम अशा प्रकारची चढाई की छोटी हाईट आणि बडी बाईट आपण म्हणतो अशा प्रकारची आपल्याला पाहायला मिळते. बोनस अजूनही बोनसचं बक्षीस माझ्या हातामध्ये आहे. जरा बघूया कोणता खेळाडू मिळतो. 26 नंबरच्या दिवशी असलेला हा माळवाशीचा खेळाडू. हॅलो. अनेक पंचकृषीच्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत की कबड्डीला उत्तम साजेशी अशी त्याला शरीरयष्टी मिळालेली आहे. पुन्हा एकदा मित्रांनो थर्ड रेड आहे. चिमणी ऑन झाली की थोडासा धोका असतो त्या चढाईपट्टूला आणि बघूया करू एक आणि मरो अशा प्रकारची स्थिती असते. सुंदर अशा प्रकारची चढाई संपूर्ण संघ हाता ठेवतोय. 7 खेळाडूंच्या समोर हा वागजाईचा खेळाडू आणि पकडण्याचा प्रयत्न दरम्यानचा आहे सापडला आणि बाद होतोय. पुन्हा एकदा 26 नंबरच्या शैलीला माळवाशीचा खेळाडू आणि पकडण्याचा प्रयत्न आणि दरम्यान सुंदर अशा प्रकारची पकड. वा छान पकड मित्रांनो. पायामध्ये पकड घातली. इतर सांघिक पकडीचा उत्तम नमुना जो ट्रॅकर म्हणतात तो केलेला आहे. आणि म्हणून मी सांगितलं बघापासून की उंचीवर जाऊ नका. इथलं कौशल्य महत्वाचं आहे. कबड्डी हा शक्ती बुद्धी आणि युक्तीचा खेळ आहे. फक्त शक्ती असून चालत नाही तर आपण योग्य ठिकाणी बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि बुद्धी जिथं कमी पडते तिथं युक्तीचा वापर केला पाहिजे. शिवरायांनी जे हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती स्थापना या सूत्राने केली. आपण अनेक इतिहास आपण पाहिले. ज्या ज्या ठिकाणी शिवरायांना शक्ती कमी पडली त्या त्या ठिकाणी गनिमी कावा त्यांनी वापरला आणि त्या गनिमी काव्यानं शत्रूला हैराण केलं. आपणही कबड्डीमध्ये अशा प्रकारचा गनिमी कावा खेळून या ठिकाणी आपल्या संघाला पुढे नेणं गरजेचं आहे. अनेक अशी इतिहासाची उदाहरणं आपण पाहिले. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. छोटासा खेळाडू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय. लाथेनं कधी मारण्याचा प्रयत्न करतोय. सर्व कौशल्य लढवतोय. बघूया आपल्या संघासाठी मध्यावर झेपावतोय पण तेवढे दक्ष आहेत माळवाशी संघाचे खेळाडू. अनेक स्पर्धा हा संघ खेळलेला आहे. बोनसचं बक्षीस अजूनही माझ्या हातामध्ये आहे. 20 नंबरचा खेळाडू. 200 रुपयाकडे आपलं लक्ष पाहिजे. बघूया 6 खेळाडूच्या समोर वागजायच्या आणि पकडण्याचा प्रयत्न दरम्यान बघूया आणि या ठिकाणी थोडीशी झटापट झाली. रायडरचं काय होतंय ते आपल्या बाहेर. रायडर शेप मला वाटतं दिलेलं आहे. किती फोर मारतो आणि फोर मारले आहे मित्रांनो ह्या कबड्डीमध्ये. 4 खेळाडू बाद. जोरदार टाळ्या होता त्या खेळाडूसाठी. एक सुंदर अशा प्रकारचा चौकार कबड्डीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. रोशन कांबळे या खेळाडूला उत्तम या ठिकाणी चढाई घेऊन. पुन्हा एकदा मित्रांनो चिमणी ऑन झालेली आहे आणि बघूया पकडण्याचा प्रयत्न आणि दरम्यान बाद. मित्रांनो शांतपणे जरा कबड्डी होऊ दे. दरम्यान कुस्तीचा खेळ सुद्धा कबड्डी चालतो. मध्यावर कुस्ती चालली होती आपण पाहिलंय. सांस्कृतिकदृष्ट्या मी विचार केला तर बोटकेवाडीचं नाव नमनाच्या दृष्टीनं फार मोठं आलेलं आहे. कारण उत्तम असा प्रकारचा नमनाचा खेळ अनेक ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे की अनेक या मंडळाचे कलाकार जे कार्यकर्ते आहेत ते ह्या नमनामध्ये चांगल्या प्रकारची कला सादर करताना मला पाहायला मिळते. अनेक प्रयोग त्यांनी या तालुक्यामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये सादर केले. मी त्यांचंही कौतुक करतो की आपण
आपल्याकडे असलेली जी कला आहे त्या कलेला अधिक रंग किंवा अधिक वाढवण्या दृष्टीनं जे प्रयत्न करताय ते फार मोलाचे आहे. की प्रत्येक माणसामध्ये कोणता तरी सुप्त गुण असतो आणि त्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम आपण या सांस्कृतिक दृष्ट्या करतोय. कबड्डीचा संघ बोडकेवाडीचा सुद्धा मला वाटतं आहे ना? कबड्डीचा संघ बोडकेवाडीचा सुद्धा आहे. पंचक्रोशी तो खेळतात, तालुका खेळत नसतील मला वाटतं, परंतु पंचक्रोशी ते खेळतात आणि त्यामुळं खेळाच्या दृष्टीने सुद्धा आपण चांगला वाव या तरुणांना दिलेला आहे. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. मित्रांनो, सध्या मोबाईलची दुनिया आहे आणि या मोबाईलमधून प्रत्येकजण त्या मोबाईलच्या एवढ्या छोट्याशा ह्याच्यामध्ये बसलेला असतो, पण त्या मोबाईलमधून बाहेर पडण्याचं काम या ठिकाणी गेले 2 दिवस तरी तुम्ही सगळ्यांनी करून दिलेलं आहे. की मोबाईल सोडून अनेक लोक या ठिकाणी कबड्डी स्पर्धा आपल्या डोळ्याने या ठिकाणी पाहतायत. 20 नंबरचा खेळाडू. यानंतरचा सामना असेल तो सोवदाई परशुरामवाडी आणि कालीश्री कुडवली. आपल्याला पहिला पगार याची नोंद घ्यायची. मला वाटतं यानंतर विवेक खुर्द माहिनवाडी या ठिकाणी सुद्धा स्पर्धा मला वाटतं 24-25ला पंचक्रोशी मर्यादित आहेत त्या ठिकाणी. कारण पंचक्रोशीला फार मोठं या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. खरोखरच अनेक मंडळ या ठिकाणी सर्व खेळाडूंना संधी देत आहेत. खेळाडूंना सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी तंटा भांडण न करता खेळाडू वृत्तीनं आपण खेळ केला पाहिजे. आपण मंडळाला सहकार्य केलं पाहिजे. आपण ते करताय. कुणाची आहे का? माळवशीकडून सतत चढाया करणारा हा खेळाडू आणि त्यानं अचूक टिपलेला आहे. मित्रांनो, घारीची तीक्ष्ण नजर ज्या सावजावर असते, वाघाची नजर आपल्या सावजावर असते, तशा प्रकारचं सावज त्याने हेरलेलं आहे. आणि कधी बघता बघता एक गुण घेऊन तो कधीच आपल्या अंगणामध्ये आलेला आहे. पुन्हा एकदा वाघजाई साडवलीकडूनचा छोटासा खेळाडू बघूया. खोलवर अशा प्रकारे चढाई करतो, मध्येच गिरकी घेतोय. हे कौशल्य आहे त्याचं की मध्येच गिरकी घेऊन तो पुन्हा आपल्या मैदानामध्ये या ठिकाणी सुखरूप परतलेला आहे. बसावा त्याच्यामध्ये आणखी काहीतरी आणखी व्हरायटी असाव्यात, पण तो ठेवायला बरा पडेल. हा दिसायला फक्त छान दिसतो, पण पुढे ठेवण्याच्या दृष्टीनं थोडंसं ते जोखमीचं काम आहे. पुन्हा एकदा खेळ सुरू होतोय. कारण 2-3 दिवसापूर्वीच मी एका ठिकाणी गेलो तेव्हा बघितलं कप असे पडलेले ठेवलेले वरती. कारण एवढा पराक्रम करून आपण एखादा कप जिंकतो, चषक जिंकतो, तो सन्मान आपल्या घरी तो राहायला पाहिजे. तर त्या दृष्टीनं थोडंसं पुढच्या वर्षी मंडळ विचार करेल की छोटेच कप आणा, पण ते आकर्षक चांगल्या क्वालिटीचे आणा. हेच पैसे त्याला देऊया चांगली, म्हणजे आपल्याला ठेवायला सोयीत होईल. या ठिकाणी सन्माननीय नगरसेवक खेडेकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या मंडळातर्फे हार्दिक स्वागत. तरुण तडफदार देवरुख नगरपंचायतीचे नगरसेवक. हॅलो, हॅलो. सन्माननीय नगरसेवक दीपक खेडेकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. जय गणेश मित्र मंडळाच्या वतीनं आपलं स्वागत. तसेच सन्माननीय प्रतीक साळवी, संगमेश्वर तालुका युवा राष्ट्रवादी अध्यक्ष सन्माननीय प्रतीक साळवी यांचंही या ठिकाणी आगमन झालं आहे. जय गणेश मित्र मंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत.
तसेच सन्माननीय प्रतीक साळवी संगमेश्वर युवा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यांचं स्वागत सन्माननीय प्रकाशजी झोरे यांच्या शुभ हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करण्यात येते. आमची जी कांगणेवाडी शाळा आहे ती कांगणेवाडी शाळा बांधण्याचं काम सन्माननीय प्रतीक साळवी यांनी केलेलं आहे. अतिशय सुंदर अशी शाळेची इमारत त्यांनी या ठिकाणी उभी केलेली आहे. जय गणेश मित्रमंडळाच्या वतीनं आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटे. हॅलो. दरम्यान या ठिकाणी पहिलाच बोनस मला वाटतं मिळालाय आणि वेणुळकर यांचं 200 रुपयाचं बक्षीस. आपण त्यांचं नाव या ठिकाणी लिहून ठेवा की पहिलाच बोनस घेणारा जो खेळाडू आहे त्याला त्यांच्याच हस्ते हे 200 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिलं जाणार आहे. यानंतर पुढील सामन्याचं समालोचन सन्माननीय मामाडे सर करतात. धन्यवाद कनबळे सर. या ठिकाणी चालू सामना वाघजाई साडवली वर्षेस माळवाशी दोस्ती आली आणि हा दोस्ती आलीचा खेळाडू रोशन कांबळे अद्वैत पवार यांचंही या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं जय गणेश मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. गौरव जंगम यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचंय. अद्वैत पवार जय गणेश मित्रमंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. दरम्यान या ठिकाणी डोळा डायरेक्ट करूया मरुगी स्थिती आणि 2-1 2-2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि खरोखर सुंदर असं टॅकल आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. खरोखर सुंदर उभा केला या खेळाडूला. शेवटची 3 मिनिटे आणि हॅलो हॅलो सुंदर असं बदल आले. त्या संपूर्ण संघ हलता ठेवते, मैदान हलता ठेवते आणि लातेर कधी मारण्याचा प्रयत्न केला. हॅलो. सन्माननीय सूरज उर्फ बाळासाहेब यादव एक युवा उद्योजक यांचं आगमन या ठिकाणी होते. जय गणेश मित्रमंडळाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय सूरज उर्फ बाळासाहेब यादव एक युवा उद्योजक यांचं या ठिकाणी आगमन होते. जय गणेश मित्रमंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर यायचंय. ज्यांनी या जय गणेश मित्रमंडळाच्या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाची देणगी दिली त्या जय गणेश मित्रमंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दरम्यान शेवटी 2 मिनिटे आणि शेवटचे 3 खेळाडू माळी संघाचे 1-2 क्षेत्ररक्षण पाहावे या ठिकाणी. हा खेळाडू आपल्या संघासाठी काय आणि हा पूर्ण ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला आणि हा खेळाडू बाद होतोय. रोशनने उचलून नेलं त्याला आणि खरोखरच रोशन हा माळी संघाचा हा कर्णधार आणि खरोखर चांगला खेळाडू आपला म्हणावा लागेल या ठिकाणी रोशन कांबळे. दरम्यान या सामन्यातील काही शेवटची मिनिटे शिल्लक असताना दरम्यान रोशन कांबळे टाइमपास करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पाहूया आपले रेड व्हायलेट करून मैदान परततोय. पुन्हा एकदा वाघजाई साडवलीचा खेळाडू 2-2 क्षेत्ररक्षण सजवले त्यासाठी पाहूया आणि सुंदर हाताने प्रयत्न केला आणि यश मिळतंय या ठिकाणी या खेळाडूला. खरोखर सुंदर बदल आले त्या चापल्य पाहायला मिळाला आपल्याला या खेळाडूला. तर पुन्हा एकदा डोळा डायरेक्ट माळवाशी दोस्ती या संघासाठी पाहूया 2-1 2-2 क्षेत्ररक्षण पाहायला मिळते या खेळाडूला. करूया परिस्थिती आणि हा उडी मारून जाण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न फसला आहे. दरम्यान हा खेळाडू पुन्हा एकदा मागे आणि पुन्हा एकदा यश मिळते त्या खेळाडूला. दरम्यान शेवटचा खेळाडू वाळी संघाचा कर्णधार अर्थात रोशन कांबळे पाहूया आपल्या संघासाठी. खरोखरच वाघजाई संघानं दुसऱ्या हाफ मध्ये आपला खेळ उंचावलेला दिसतोय आणि पाहूया या ठिकाणी रोशन आपल्या संघावर लोण चढू देतो कधी. खरोखरच सुंदर असं हॅलो खेळाचं प्रदर्शन आपल्या या ठिकाणी पाहायला मिळालं. हॅलो हॅलो. सन्माननीय सूरज उर्फ बाळाशेठ यादव एक युवा उद्योजक यांचं आगमन या ठिकाणी होते. जय गणेश मित्रमंडळाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर यायचंय. त्यांच्या सोबत आहेत महेंद्र कांगणे यांचंही जय गणेश मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक